सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मवियातला वाद काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये। दुसरीकडे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे। दरम्यान आता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी विशाल पाटलांचे कान टोचत त्यांना खडे बोल सुनावले। यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। बंडखोरी करून अपेक्षा उभत राहणार असला तर अपयशाखेरीज काही हातात लागणार नाही। बघा, अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय, काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे आपण। सांगलीतून बंडखोरी करणाऱ्या नातवाचे आजीने चांगलेच कान टोचलेत। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी विशाल पाटलांना खडे बोल सुनावलेत। कामं करा मग तिकीट मिळवा असा खरमरीत सल्ला त्यांनी दिलाय। तसेच मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे बाजी मारतील असा विश्वासही शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केलाय। आजीने नातवाला काय सल्ला दिलाय तो पाहूया। उमेदवारी हवी असेल तर 5 वर्ष अगोदरच तयारी करावी लागते। सार्वजनिक ठिकाणी कामं करावी लागतात। तुमच्या घरातल्या कार्यालयात बसून निवडणुकीला उभं राहू शकत नाही। उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही केवळ कोणाचे तरी नातेवाईक असणं पुरेसं नाहीये। तुम्ही तुमच्या मतदारसंघात 5 वर्ष कामं केलेलं असायला हवं। लोकांशी संपर्क असायला हवा। तुमच्या कामांद्वारे पुढे आलात तर लोकांचं तुमच्याबद्दलचं चांगलं मत तयार होतं। लोकांचं तुमच्याबद्दल चांगलं मत तयार झाल्यानंतर तुम्ही काँग्रेसकडे तिकीट मागायला हवं। अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यात काहीच अर्थ नाही। आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही लोकांच्यासाठी तुम्ही कार्यकर्ते नाही आहेत। तुम्ही स्वतःची कामं फक्त करता आणि तुम्ही कार्यकर्ते म्हणून 5 वर्ष काम करा आणि मग पक्षाजवळ तिकीट मागा। महाराष्ट्राच्या काँग्रेसने तुमची शिफारस केली आणि तुम्हाला तिकीट मिळालं, पुढच्या वेळेला ते उभं राहणं योग्य होईल। आता बंडखोरी करणं म्हणजे तुमच्या पदरामध्ये अपयशाखेरीज काही पडणार नाही। आता चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर झाली, ते कामाला लागले, त्यांची संघटना जबरदस्तपणानं त्यांच्या पाठीमागे उभी आहे। आता ते सगळं मोडून काढून कुणीतरी स्वतंत्र उभं राहून बंडखोरी केली, हे टिकणार नाही। जरा सुद्धा डेफिनेटली चंद्रहार पाटील निवडून येतील। त्यांच्या तुलनेमध्ये समोरचा उमेदवार कोणी नाही। सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे। त्यामुळे काल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या इमारतीवरील काँग्रेस हा शब्द पुसला होता। परंतु विशाल पाटील यांनी पुन्हा या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचा नवा फलक लावलाय। तसंच कार्यकर्त्यांनी थोडं सबुरीनं घ्यावं असा सल्ला देखील विशाल पाटलांनी दिलाय। मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का यावरती स्पष्टपणे उत्तर देणं त्यांनी टाळलंय। बघा, अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय, काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे आपण, म्हणून तर रोष आहे। पण कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे। मी एवढं ह्या ठिकाणी एवढं सांगू शकतो। तुम्ही अर्ज दाखल करणार आहे चर्चा आहे? मी तर अजून कुठल्या दुसऱ्या विषयावर आज बोलणार नाही आहे। मात्र जे काही घडले ते आम्हाला कुणालाच आवडलेलं नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणूक देऊन पक्षाचं नुकसान होईल, पक्षाची बदनामी होईल, असं कुणी काही कृत्य करू नये अशी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करतो। विशाल पाटलांनी बंडखोरी करत आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे त्यांना आता सांगली लोकसभा मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे। जत तालुक्यातील 20 कार्यकर्त्यांनी थेट रक्तानं पत्र लिहत विशाल पाटील यांना पाठिंबा दिलाय। एवढा विश्वास विशालदादांच्या वरती आहे। दादांनी काँग्रेस पक्षातून किंवा त्यांना अपक्ष पक्षातून कुठूनही उभारू दे दादा, विशालदादा हाच आमचा पक्ष असा निर्णय करून आम्ही 8 ते 10 जणांनी रक्ताचं पत्र लिहून या ठिकाणी आम्ही निर्णय करून इथं आलेलो आहेत। आम्हाला असा खासदार हवा की तरुणांसाठी व तरुणामध्ये मिसळणारा, तरुणांची कामं करणारा, व प्रत्येक समाज हा माझा समाज आहे म्हणून म्हणजे मानणारा। सांगली विधानसभा मतदारसंघावरती नेहमीच वसंतदादा घराण्याचं वर्चस्व राहिलंय। पण गेल्या काही वर्षांपासून दादा घराण्याला उमेदवारीसाठी झगडावं लागतंय। 2019 मध्ये काँग्रेसनं ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती, तर यंदाही विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाहीये। वसंतदादा पाटील घराण्याचा राजकीय वारसा कसा आहे तो पाहूया। वसंतदादा पाटील माजी मुख्यमंत्री होते। त्यांना 2 पत्नी मालतीताई आणि शालिनीताई। वसंतदादा पाटील आणि मालतीताई यांना एक पुत्र प्रकाश बापू पाटील, तर प्रकाश बापू पाटलांच्या पत्नी शैलजा पाटील। प्रकाश बापू पाटलांना 2 मुलं आणि 1 मुलगी। मोठा मुलगा प्रतीक पाटील हे 2 वेळा खासदार तर केंद्रीय राज्यमंत्री होते, तर कनिष्ठ मुलगा विशाल पाटील काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आहे। 4 दिवसापूर्वी असताना प्रतीक पाटील येऊन भेटून गेले आणि मला म्हटले काय करायचं। म्हटलं हिम्मत असेल तर लढा। तुम्ही लढलात
तर पाठिंबा मी तुम्हाला देतो. आता बघायचं आहे की त्यांच्यात हिंमत आहे की नाही. ते लढले, पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणेन एवढी असणारी गवाही त्या ठिकाणी. वसंतदादांचा झंझावात फक्त सांगली जिल्ह्यातच नाही तर सारा महाराष्ट्रानं बघितलाय. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद 4 वेळा भूषवलेल्या वसंतदादांचे राज्यातील आणि काँग्रेस पक्षातील वजन साऱ्या महाराष्ट्रानं अनुभवलंय. पण मग त्यांच्या निधनानंतर सांगलीतील काँग्रेस आणि त्या निमित्ताने वसंतदादा कुटुंबाचा राजकीय ऱ्हास का झाला असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला नसेल तरच नवल. सांगलीहून स्वप्नील पाटीलसह ओम देशमुख, पुढारी न्यूज.